मॅथ्स पार्ट 1चा लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिक्सचे स्विचिंग सर्किटमध्ये जे काय ॲप्लिकेशन होते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. म्हणजे आपलं ते हेडिंगच होतं ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक्स इन स्विचिंग सर्किट. तर एखादं स्टेटमेंट दिलं असेल तर त्याच्यावरून एखादं सर्किट कसं डिझाईन करायचं किंवा एखादं सर्किट दिलं असेल त्याच्यावरून आपल्याला एखादं स्टेटमेंट, त्या सर्किटचं स्टेटमेंट काय असेल, म्हणजे तो लॅम्प कधी ग्लो होणार आहे किंवा कधी तो ऑफ असणार आहे, याबद्दल आपण लास्टच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं होतं. तर आता आपली लास्टची एक्झरसाइज 1.5 चाललेली आहे आणि त्याला आत्ता आपण या लेक्चरमध्ये सुरुवात करतोय. तर एक्झरसाइज 1.5 म्हटला फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे जे काही तुम्हाला सर्किट दिलेत ते तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्मने एक्सप्रेस करायचे आहेत. अँड ऑल्सो राईट इट्स इनपुट आउटपुट टेबल. तर जे काही तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आला असेल, जे काही स्टेटमेंट आला असेल, तर त्या स्टेटमेंटचं तुम्हाला, त्या सिम्बॉलिक फॉर्मचं तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आहे. इनपुट आउटपुट टेबल म्हणजेच ट्रूच्या जागी 1 आणि फॉल्सच्या जागी 0, याला म्हणायचं इनपुट आउटपुट टेबल. ठीक आहे, मग करूया सॉल्व. मग हे पहिलं सर्किट दिलं आपल्याला, पहिलं सर्किट हे दिलेलं आहे. तर S1 स्विच म्हणजेच पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय सांगतं? स्विच. स्विच S1 इज क्लोज. त्यानंतर S2 आणि S3 क्यू स्टेटमेंट सांगणार स्विच S2 इज क्लोज आणि S3 म्हणून आर. आर स्टेटमेंट सांगणार स्विच S3 इज क्लोज. ओके, तर सांगा याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म हा S1 हा S2 आणि S3 ला कसा आहे? पॅरलली. मग S1 म्हणजे पी स्टेटमेंट, S1 ला S2 आणि S3 पॅरलली आहे. पॅरलल म्हणजेच डिसजंक्शन. आणि हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत म्हणून S2 म्हणजे Q आणि सिरीज मध्ये म्हणजेच कंजंक्शन R. ओके, हा झाला या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. समज नसेल तर परत एकदा लक्ष द्या. हा S1 S2 आणि S3 ला पॅरलल आहे. पॅरलल म्हणून डिसजंक्शन, म्हणून P डिसजंक्शन, आणि हे दोन्ही सिरीज मध्ये, सिरीज म्हणून त्या दोघांच्या मध्ये कंजंक्शन. म्हणजे हा लॅम्प कधी ग्लो होणार? एकतर फक्त S1 चालू पाहिजे, म्हणजे क्लोज पाहिजे, जेणेकरून त्याच्यात करंट फ्लो झाला पाहिजे, सर्किट कंप्लीट होणार ना. किंवा हे दोन्ही चालू पाहिजे, दोन्ही चालू पाहिजे, एक नाही दोन्ही सिरीज मध्ये आहेत. मग तेव्हाच तो लॅम्प ग्लो होणार. म्हणजे फक्त S1 चालू पाहिजे किंवा हे दोन्ही चालू पाहिजे, तेव्हा तो लॅम्प ग्लो होणार आहे. ओके, मग लिहूया त्याचा काय इनपुट आउटपुट टेबल लिहूयात. इनपुट आउटपुट टेबल किती स्टेटमेंट? 3. P Q R. ठीक आहे, लांब लिहूयात थोडंसं. P Q R 3 स्टेटमेंट म्हणून P काय असणार आहे? P असणार आपला 1 1 1 1 0 0 0 0. दिसतंय का इथे? ठीक आहे, दिसतंय. ओके, Q काय असणार? इनपुट आउटपुट टेबल आहे म्हणून 1 आणि 0. ट्रूथ टेबल असतं तर ट्रू फॉल्स. Q काय असणार? 1 1 0 0 1 1
0 0. आर काय असणार आहे आपला 1 0 1 0 1 0 1 0. नंतर कोणता आपल्याला कॉलम लागणार आहे क्यू कंजंक्शन आर, क्यू कंजंक्शन आर. मग कंजंक्शनची अट काय, ट्रू ट्रू असेल तरच फॉल्स. आता तुमचं जर कन्फ्युजन होत असेल नाही तर तुम्ही पहिल्यांदा ट्रूथ टेबल तयार करू शकता आणि तो ट्रूथ टेबल आहे ना त्याच्यावरून तुम्ही इनपुट आउटपुट टेबल बनवू शकता. म्हणजे जिथं ट्रू दिसतंय तिथं 1 लिहायचं, जिथं फॉल्स दिसतंय तिथं 0 लिहायचं. मी डायरेक्टली करतो. क्यू कंजंक्शन आर, कंजंक्शनची अट काय, दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग दोन्ही ट्रू म्हणजेच दोन्ही 1 1, ट्रू ट्रूलाच फक्त ट्रू अदरवाईज फॉल्स. मग 1 0 0 0 1 0 0 0 0 1 1 1, दोन्ही ट्रू. 1 0 0 0 1 0 0 0 0. ठीक आहे, हे दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कॉलम कोणता लागणार, सगळाच, म्हणजे पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन आर. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पी पाहणार आणि त्याच्याबरोबर क्यू कंजंक्शन आर पाहणार. पण त्याच्यामध्ये रिलेशन कशाचं, डिसजंक्शनचं. आणि डिसजंक्शन काय सांगतो, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग दोन्ही फॉल्स म्हणजे काय, दोन्ही 0 पाहिजे. पहा हे दोन्ही 0 म्हणून हा 0, हे ते दोन्ही 0 म्हणून 0, दोन्ही 0 0 म्हणजेच फॉल्स, दोन्ही फॉल्स म्हणून फॉल्स. आता इथं 0 1 0 1 ट्रू फॉल्स ट्रू. 1 0 1 1 0 1 1 0 1 1 1 1. ठीक आहे, हा झाला आपला इनपुट आउटपुट टेबल या पहिल्या सर्किटसाठी. सेकंड सर्किट दिलेलं आहे आपल्याला, हे S1 डॅश S2 सिरीजमध्ये आहेत आणि S1 आणि S2 डॅश हे सिरीजमध्ये आहेत आणि हे दोन्ही याला पॅरलल आहेत. तर खाली स्टेटमेंट लिहायचे. पी काय आहे, स्विच S1 इज क्लोज. क्यू म्हणजेच स्विच S2 इज क्लोज. निगेशन पी काय असणार आहे, निगेशन पी असणार आहे स्विच S1 इज ओपन. S1 इज ओपन म्हणजेच त्याला आपण म्हणतो S1 डॅश. निगेशन क्यू काय असणार आहे, स्विच S2 इज ओपन, त्याला म्हणतो आपण S2 डॅश. निगेशन पी आणि निगेशन क्यू. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार, सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म काय असणार, S1 डॅश आणि S2 हे कसे सिरीजमध्ये. S1 डॅश म्हणजेच निगेशन पी, S2 त्याला सिरीजमध्ये, सिरीजमध्ये S2 म्हणजेच क्यू आणि सिरीज म्हणून कंजंक्शन. ह्या दोघांना हे दोन्ही कसे आहेत, पॅरल. पॅरल म्हणजेच डिसजंक्शन आणि हे दोन्ही सिरीजमध्ये. S1 म्हणजेच पी, हा सिरीज म्हणजेच कंजंक्शन आणि S2 डॅश म्हणजेच निगेशन क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता याचं ट्रूथ टेबल काढूयात आपण. ट्रूथ टेबल, मग असे तुमचं जर कन्फ्युजन झालं असेल ना तर बघा, आता ट्रूथ टेबल काढतो आणि त्याचं कन्व्हर्जन मी डायरेक्ट इनपुट आउटपुट टेबलमध्ये करतो. मग ट्रूथ टेबल काय असणार आहे, पी क्यू दोनच स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर
पी क्यू, त्याच्यानंतर निगेशन पी निगेशन क्यू, त्याच्यानंतर हा कॉलम घेतो निगेशन पी कंजंक्शन क्यू, त्याच्यानंतर हा घेतो पी कंजंक्शन निगेशन क्यू, आणि त्याच्यानंतर सगळाच घेतो म्हणजे निगेशन पी कंजंक्शन क्यू आणि डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू. मग पी मध्ये असणार आपला ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. क्यू असणार ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन ऑफ पी म्हणजेच फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन क्यू असणार फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. निगेशन पी कंजंक्शन क्यू, निगेशन पी म्हणजे हा, कंजंक्शन क्यू म्हणजे हा. कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू तरच ट्रू, दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स. आता हा पाहायचा पी कंजंक्शन निगेशन क्यू. पी कंजंक्शन निगेशन क्यू, हा हे दोन, आणि कंजंक्शन, कंजंक्शनची अट काय, दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. आता हे दोन्ही पाहिजे. दोघांमध्ये काही डिसजंक्शन, हा आणि हा, दोघांमध्ये डिसजंक्शन. डिसजंक्शनची अट काय आहे, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, म्हणजेच इथं फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. हा झाला आपला ट्रूथ टेबल. आता हा ट्रूथ टेबल तर येतो सर्वांना, मग ह्याचंच कन्व्हर्जन करायचं डायरेक्टली इनपुट आउटपुट टेबलमध्ये. आता तुम्ही सेपरेट करसाल, मी हिथंच लिहितो, जिथं ट्रू आहे तिथं लिहायचा 1 1 1, सॉरी ट्रू ट्रू 1, फॉल्स 0 0, ट्रू 1 फॉल्स 0, ट्रू 1 फॉल्स 0, फॉल्स 0 0 1 1, फॉल्स 0 ट्रू 1 फॉल्स 0 ट्रू 1, फॉल्स 0 0 1 0, फॉल्स 0 ट्रू 1 फॉल्स 0 फॉल्स 0, फॉल्स 0 ट्रू 1 ट्रू 1 फॉल्स 0. हा तुम्ही सेपरेट करायचा, मी त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे. ओके, 3 नंबरची सर्किट डायग्राम दिली पहा, या पद्धतीने आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली आहे. तर स्टेटमेंट कोणतं आहेत, S1 स्विच आहे म्हणजेच पी स्टेटमेंट. स्विच S1 इज क्लोज. त्यानंतर क्यू स्टेटमेंट, स्विच S2 इज क्लोज. त्यानंतर R म्हणजे स्विच S3 इज क्लोज. ठीक आहे. आणि निगेशन P म्हणजे स्विच S1 इज ओपन, त्याला म्हणतो आपण S1 डॅश. S1 आहे ना, S1 डॅश नाही याच्यामध्ये, म्हणजे निगेशन P नाही लागणार. S2 डॅश आहे म्हणजेच निगेशन Q, निगेशन Q म्हणजेच S2 डॅश. त्यानंतर S3 आहे, S3 म्हणजेच निगेशन S3 डॅश म्हणजेच निगेशन R, S3 डॅश. ओके, मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म हा S1 ह्या दोघांना सिरीजमध्ये, S1 हा या दोघांना सिरीजमध्ये, म्हणजेच S1 म्हणजेच P आणि सिरीज म्हणजेच कंजंक्शन,
आणि हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. S2 डॅश म्हणजेच निगेशन Q आणि S3 त्याला पॅरलल म्हणजेच डिसजंक्शन S3 म्हणजेच R. ठीक आहे, झालं. आता हे सगळे ह्याला पॅरलल आहेत म्हणून डिसजंक्शन हे दोन्ही सिरीजमध्ये. S2 म्हणजेच P आणि S3 डॅश म्हणजेच निगेशन R आणि हे दोन्ही कसे आहेत सिरीजमध्ये म्हणून कंजंक्शन. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. मग याचं मिनिंग काय होतं? हे दोन्ही सिरीजमध्ये, एकतर हे दोन्ही चालू पाहिजे. सिरीज हा लॅम्प ग्लो होण्यासाठी एकतर हे दोन्ही चालू पाहिजे, दोन्ही म्हणजे सर्किट असं कंप्लीट होणार. ठीक आहे. और किंवा याच्यामध्ये हा तर चालू पाहिजे कंपल्सरी. हा म्हणजेच S1 म्हणजेच P कंजंक्शन म्हणजे आणि अँड ह्या दोघांपैकी एकच चालू पाहिजे तर ते सर्किट मधला लॅम्प ग्लो होणार आहे. मग याचं इनपुट आउटपुट टेबल काढूयात. मग आपल्याला P लागणार, Q लागणार, R लागणार, निगेशन Q लागणार, निगेशन R लागणार, त्यानंतर निगेशन Q डिसजंक्शन R लागणार. इकडे घेऊयात जरा, बसणार नाहीत. P स्टेटमेंट लागणार, Q लागणार, R लागणार, निगेशन Q लागणार, निगेशन R लागणार, त्यानंतर निगेशन Q डिसजंक्शन R लागणार. त्यानंतर हा सगळं म्हणजेच P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन R. ठीक आहे, हे सगळं. त्याच्यानंतर हा लागणार P कंजंक्शन निगेशन R. मग याला A म्हणूयात आणि याला B म्हणूयात, कारण ते बसणार नाही आपलं. B. मग हा पूर्ण स्टेटमेंट म्हणजेच A डिसजंक्शन B, A डिसजंक्शन B. ठीक आहे, A डिसजंक्शन B. ठीक आहे. मग P स्टेटमेंट आता डायरेक्ट इनपुट आउटपुट टेबल लिहितो. P म्हणजे काय? 1 1 1 1 0 0 0 0. त्यानंतर Q म्हणजे काय? 1 1 0 0 1 1 0 0. R म्हणजे काय? 1 0 1 0 1 0 1 0. निगेशन Q म्हणजेच 1 1 तर 0 0 1 1 0 0 1 1. निगेशन R म्हणजेच 0 1 0 1 0 1 0 1. त्यानंतर पुढचा कोणता लागतोय आपल्याला? निगेशन Q डिसजंक्शन R, निगेशन Q डिसजंक्शन R, निगेशन Q डिसजंक्शन R. डिसजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स पाहिजे म्हणजे दोन्ही 0 असतील तरच 0. तर इथं 1 0 1 नाही ना, दोन्ही फॉल्स नाहीये. निगेशन Q डिसजंक्शन R दोन्ही फॉल्स नाहीये. 1 0 1 0 0. इथं आता दोन्ही फॉल्स म्हणून 0. इथं 1, इथं 1, इथे 1, इथं दोन्ही 0 म्हणून 0, इथं 1, इथं 1. त्यानंतर हा पाहायचा आपल्याला P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन R म्हणजे P आणि हा निगेशन Q डिसजंक्शन R. ठीक आहे, P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन R. आता ह्या दोघांमध्ये काय आहे? कंजंक्शन. कंजंक्शनची अट काय? दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग 1 1 म्हणजे दोन्ही ट्रू तर ट्रू, 1 0 एक फॉल्स तर फॉल्स.
1 1 1 1 1 1 1 0 0 0 0 0 0 1 0 0 1. कंजंक्शनची अट होते. दोन्ही ट्रू असतील ना तरच ट्रू, म्हणजे दोन्ही 1 तरच 1, अदरवाईज फॉल्स. त्यानंतर कोणता पाहायचा? पी कंजंक्शन निगेशन आर. पी कंजंक्शन निगेशन आर म्हणजे हे दोन्ही निगेशन आर. पी कंजंक्शन निगेशन आर. कंजंक्शनची अट काय? दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग 1 0 म्हणजे फॉल्स आहे म्हणून फॉल्स म्हणजे 0. 1 1 दोन्ही ट्रू ट्रू. 1 0 0 1 1 दोन्ही ट्रू ट्रू. 0 0 0 0 1 0. त्यानंतर 0 0 0. त्याच्यानंतर 0 1 0. आता लास्टचा हा पूर्ण म्हणजे त्याला आपण याला ए म्हणणार बरं का आपण. हा ह्याला ए म्हणलं ना, ह्याला ए म्हणलं म्हणजेच हा ए, हा सगळा झाला ए आणि हा झाला बी. मग ए डिजंक्शन बी, ए डिजंक्शन बी म्हणजे हे दोन्ही बघायचे. ह्याला ए म्हणलंय ना आणि ह्याला बी म्हणलंय. आणि डिजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे दोन्ही 0 असतील तरच 0. मग 1 0 1 0 1 1 1 0 1 1 1 1. आता इथं दोन्ही 0 0 0 0. हा झाला या सर्किटसाठी इनपुट आउटपुट टेबल. 4 नंबरची सर्किट डायग्राम आपल्याला दिलेली आहे. तर याच्यामध्ये पी स्टेटमेंट असणार. स्विच S1 इज क्लोज. नंतर S2 आहे त्यामुळं Q स्विच S2 इज क्लोज. S1 म्हणजे P स्टेटमेंट. P स्टेटमेंट S1 साठी वापरतो, Q S2 साठी वापरतो. त्याच्यानंतर इथं S2 आहे, हा S3 आहे. S3 म्हणजेच R. स्विच S3 इज क्लोज. आणि S1 डॅश, S1 डॅश म्हणजेच निगेशन P. निगेशन P म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण? S1 डॅश म्हणजे स्विच S1 इज ओपन, त्याला आपण S1 डॅश म्हणतो. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार? सिम्बॉलिक फॉर्म आता पहा, हे दोन्ही कसे आहेत? S1 आणि S2 पॅरलल म्हणून P डिजंक्शन Q. पॅरलल म्हणून डिजंक्शन. त्यांच्याबरोबर हा S2 परत सिरीजमध्ये, ह्या दोघांबरोबर हा S2 सिरीजमध्ये म्हणून सिरीज म्हणून कंजंक्शन. आणि S2 म्हणजेच Q. ठीक आहे. आता हा S2 ह्यांच्याबरोबर पण सिरीजमध्ये म्हणजेच कंजंक्शन. हे दोन्ही पॅरललमध्ये, पॅरलली म्हणजेच S3 म्हणजेच R. पॅरल म्हणजेच डिसजंक्शन. कोण पॅरल आहे? S1 डॅश. S1 डॅश म्हणजेच निगेशन P. ठीक आहे. याला आपण असं लिहू शकतो व्यवस्थित जर लिहायचं म्हणलं तर याला आपण. ठीक आहे. हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. मग आता ट्रूथ टेबल याचा काढायचा. इनपुट आउटपुट टेबल. कोणकोणते स्टेटमेंट लागणार? P लागणार, Q लागणार, R लागणार, निगेशन P लागणार, P डिजंक्शन Q लागणार, P डिजंक्शन Q कंजंक्शन Q लागणार. हा सगळा. त्यानंतर हा लागणार R डिजंक्शन निगेशन P. हा. मग आता सगळाच घेतो म्हणजे याच्या बरोबर हा म्हणजेच P डिजंक्शन Q कंजंक्शन Q कंजंक्शन R
डिसजंक्शन निगेशन पी सगळंच. ठीक आहे, असा ट्रूथ टेबल असणार. आता हा तुम्ही ड्रॉ करा, ट्रूथ टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल हा तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. 5th नंबरचा आहे सर्किट दिलेलं आहे आपल्याला. 5th नंबरचं तर S1 आहे, त्यामुळं पी स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज. S1 डॅश आहे म्हणजेच निगेशन पी, निगेशन पी म्हणजेच S1 डॅश. नंतर लिहून आता S2 दिलाय, S2 म्हणजेच Q. स्विच S2 इज क्लोज. त्यानंतर S1 डॅश म्हणजे निगेशन पी, S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजेच निगेशन Q. ठीक आहे. निगेशन पी म्हणजे काय, स्विच S1 इज ओपन, S1 ओपन त्याला म्हणतो आपण S1 डॅश. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा असणार, सिम्बॉलिक फॉर्म बघा. हा S1 ह्या दोघांबरोबर कशामध्ये पॅरलली. S1 म्हणजेच P, हा S1 डॅश आणि S2 डॅश बरोबर कसा आहे पॅरलली, म्हणजेच P डिसजंक्शन पॅरलली म्हणून. आणि हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत. सिरीज म्हणजेच S1 डॅश, S1 डॅश म्हणजेच निगेशन P, त्याला सिरीजमध्ये S2 डॅश म्हणजेच निगेशन Q. झालं हे, याला ब्रॅकेट. आता ह्यांच्याबरोबर हा पॅरल, पॅरल म्हणजेच डिसजंक्शन. आणि हे दोन्ही सिरीजमध्ये S1 आणि S2 म्हणजेच सिरीज म्हणजेच P कंजंक्शन Q. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे हे सर्किट लॅम्प ग्लो कधी होणार, एकतर फक्त S1 चालू पाहिजे, ठीक आहे, किंवा हे दोन्ही चालू पाहिजे, ऑर म्हणून डिसजंक्शन, किंवा फक्त हे दोन्ही चालू पाहिजे S1 आणि S2 तरी लॅम्प ग्लो होणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला ट्रूथ टेबल इनपुट आउटपुट टेबल बनवायचा, मग आपल्याला कोणकोणते कॉलम लागणार, एकतर P लागणार, निगेशन P लागणार, निगेशन P, त्यानंतर Q लागणार, निगेशन P लागणार, निगेशन Q लागणार, त्यानंतर हा निगेशन P कंजंक्शन निगेशन Q, त्यानंतर हा सगळाच म्हणजे P डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q, त्यानंतर हा लागणार P कंजंक्शन Q. मग याला म्हणलं आपण A आणि याला म्हणलं B. नंतर फायनली हे स्टेटमेंट म्हणजे A डिसजंक्शन B, A डिसजंक्शन B. आणि हे करू शकता तुम्ही. आणि लास्टचं आहे आपलं लास्टचं सर्किट. 3 स्टेटमेंट आहे, 3 स्विचेस S1 S2 आणि S3. तर P असणार स्विच S1 इज क्लोज, Q असणार स्विच S2 इज क्लोज, आणि R असणार स्विच S3 इज क्लोज. आता हे दोन्ही सिरीजमध्ये पॅरलल आहेत S1 आणि S2. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार, सिम्बॉलिक फॉर्म हे दोन्ही पॅरलली आहेत. पॅरलल म्हणजेच P डिसजंक्शन Q. त्यांच्याबरोबर हा सिरीजमध्ये आहेत, हे दोन सिरीजमध्ये आहेत म्हणून कंजंक्शन S2 आणि S3 हे परत पॅरलली. S2 म्हणजेच Q, पॅरलल म्हणजेच डिसजंक्शन, आणि S3 म्हणजेच
आर. परत ह्या दोघांमध्ये हे सिरीजमध्ये आहेत म्हणून कंजंक्शन. आणि S3 आणि S1 पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजेच S3 आणि S1. S3 म्हणजे आर, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, आणि S1 म्हणजे P. ओके, हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. मग याचं इनपुट आउटपुट टेबल कसा काढणार? तुम्हाला स्टेटमेंट लागणार, P लागणार, Q लागणार, R लागणार. त्यानंतर P डिसजंक्शन Q लागणार हा, त्यानंतर Q डिसजंक्शन R लागणार हा, त्यानंतर R डिसजंक्शन P लागणार हा. त्यानंतर हा सगळा एकत्र घेऊयात, म्हणजे P डिसजंक्शन Q कंजंक्शन Q डिसजंक्शन R. ठीक आहे. मग ह्याला A म्हणलं आपण आणि ह्याला B म्हणलं, तर इथं काय पाहिजे आपल्याला? फायनल स्टेटमेंट A कंजंक्शन B. A कंजंक्शन B. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. मग आता हा ट्रूथ टेबल तुम्ही तयार करू शकता. सेकंड क्वेश्चन काय आहे? कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत किंवा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि त्यावरून आत्ता आपल्याला स्विचिंग सर्किट ड्रॉ करायच्यात. तर पहिल्यासाठी पहा, आता तुम्ही लिहिणार काय? P स्टेटमेंट. P स्टेटमेंट म्हणजे स्विच S1 इज क्लोज. Q स्टेटमेंट म्हणजे स्विच S2 इज क्लोज. R स्टेटमेंट स्विच S3 इज क्लोज. निगेशन P S1 डॅश, निगेशन Q S2 डॅश आणि निगेशन R S3 डॅश. हे कंपल्सरी लिहायचंच. P चं स्टेटमेंट लिहिणार, Q स्टेटमेंट लिहिणार, R स्टेटमेंट लिहिणार, निगेशन P लिहिणार, निगेशन Q लिहिणार आणि निगेशन R लिहिणार. हे लिहायचंच. आता सर्किट ड्रॉ करूयात. पहा, हे एक स्टेटमेंट म्हणलं आपण आणि हे एक दुसरं म्हणलं. हे दोन्ही कसे आहेत? एकमेकाला पॅरलल. मग काढूयात दोन पॅरलल लाईन. सर्किट कसं ड्रॉ करायचं? मग इथं निगेशन P आहे. निगेशन P म्हणजेच S1 डॅश. त्याला कंजंक्शन Q, कंजंक्शन म्हणजे सिरीज मध्ये, Q म्हणजेच S2. झालं. आता ह्यांना हा पॅरलल, हे पॅरलल आहे. मग P म्हणजेच S1. कंजंक्शन म्हणजे हा निगेशन R त्याला सिरीज मध्ये आणि निगेशन R म्हणजेच S3 डॅश. हे झालं आपलं सर्किट. मग हे जोडायचे, ह्याला इकडं बॅटरी काढायची आणि इथं लॅम्प दाखवायचा, प्लस मायनस. हे झालं आपलं याचं सर्किट. ठीक आहे. पण हे स्टेटमेंट लिहायचंच. P म्हणजे काय? स्विच S1 इज क्लोज. Q म्हणजे स्विच S2 इज क्लोज. R म्हणजे स्विच S3 इज क्लोज. निगेशन P म्हणजे S1 डॅश, निगेशन Q म्हणजे S2 डॅश आणि निगेशन R म्हणजे S3 डॅश. हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये लिहायचं स्टार्टिंगला आणि नंतर ते सर्किट ड्रॉ करायचं. आता याच्यासाठी पहा, हे एक स्टेटमेंट आणि हे दुसरं स्टेटमेंट म्हणूयात. दोघांच्या मध्ये डिसजंक्शन आणि डिसजंक्शन म्हणजे काय? पॅरलल. मग इथे पण दोन पॅरलल लाईन काढून घेतो. मग आता हा P कंजंक्शन Q, P आणि Q एकमेकाला सिरीज मध्ये. P म्हणजेच S1 स्विच, तो क्लोज. त्याला सिरीज मध्ये Q म्हणजेच S2. आता ह्याला हा पॅरलल झाला. मग ह्याच्यामध्ये पहिला कोण आहे? निगेशन P. निगेशन P म्हणजेच S1 डॅश. आता याला हा पॅरलल, कंजंक्शन मध्ये सिरीज मध्ये कोण आहे? सिरीज मध्ये
निगेशन क्यू, हे सगळे एकमेकाला आतमध्ये पॅरले. निगेशन पी त्यांना सिरीजमध्ये आणि हे एकमेकाला पॅरलेले. मग इथे आपण काय करूयात, 1 2 3. मग इथं निगेशन क्यू म्हणजेच S2 डॅश. त्यानंतर डिसजंक्शन पी म्हणजेच S1 आणि डिसजंक्शन आर म्हणजेच S3. ठीक आहे, बरोबर का? हे दोन्ही एकमेकाला सिरीजमध्ये, पी आणि क्यू, पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2, सिरीजमध्ये. त्याला हे पॅरल कोण आहे त्याच्यामध्ये, निगेशन पी म्हणजेच S1 डॅश. मग S1 डॅशला हे कंजंक्शन म्हणजेच सिरीजमध्ये. पण आतमध्ये निगेशन क्यू, डिसजंक्शन पी आणि डिसजंक्शन आर हे एकमेकाला पॅरल आहेत. ठीक आहे, हे जोडले आणि काढा नाही तर बॅटरी आपली प्लस मायनस, इथं काढा लॅम्प, करंट असा फ्लो होणार. मग झालं आपलं हे स्विचिंग सर्किट. या स्टेटमेंटसाठी थोडं पहा काय दिलंय स्टेटमेंट. हा सिम्बॉलिक फॉर्म दिलाय आणि याच्यावरून सर्किट ड्रॉ करायचे. मग पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे आणि आर आहेत. तर तुम्ही लिहिणार ते स्टेटमेंट पी क्यू आर, निगेशन पी असेल निगेशन क्यू असेल ते लिहिणार तुम्ही. मी आता डायरेक्ट सर्किट ड्रॉ करतो. बघा, ह्याला एक स्टेटमेंट म्हणलं आणि ह्याला दुसरं स्टेटमेंट म्हणलं. हे दोन्ही एकमेकाला कंजंक्शनमध्ये सिरीजमध्ये आहेत. मग एक लाईन काढून घेतली सिरीजमध्ये, म्हणून एकच लाईन काढली. मग याच्यामध्ये पी कंजंक्शन आर, पी म्हणजेच S1, कंजंक्शन आर, कंजंक्शन म्हणजेच सिरीज, आर म्हणजेच S3. झालं. आता याला हा पॅरले डिसजंक्शन आहे ना, ह्याच्यामध्येच या एका स्टेटमेंटमध्येच 2 स्टेटमेंट आहे. मग ह्याला हा पॅरले. मग आता काय करूयात, इथून अशी एक लाईन काढूयात कारण हे याला पॅरले. मग निगेशन क्यू म्हणजेच S2 डॅश. त्यानंतर कंजंक्शन, याला हा निगेशन आर सिरीजमध्ये म्हणजे निगेशन आर म्हणजेच S3 डॅश. झालं हे S3 डॅश. हे जोडले, झालं. हा एवढा पार्ट झाला. हा पी कंजंक्शन आर म्हणजे S1 आणि S3 सिरीजमध्ये, त्याला हा पॅरलली. आता ह्याला हा पुढचा पार्ट कसा आहे सिरीजमध्ये, म्हणून एक लाईन काढूयात पुढे. मग निगेशन पी म्हणजेच S1 डॅश. त्याला निगेशन आर सिरीजमध्ये, कंजंक्शन म्हणून सिरीज, निगेशन आर म्हणजेच S3 डॅश. झालं. मग हे जोडले असे. इथं बॅटरी काढली, इथं लॅम्प काढला. हे झालं आपलं सर्किट. ठीक आहे. नेक्स्ट पहा 4th नंबरचं. हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट म्हणूयात आपण. दोन्ही पॅरल म्हणून 2 लाईन काढूयात. मग पी म्हणजेच S1, त्याला सिरीजमध्ये निगेशन क्यू म्हणजेच S2 डॅश. त्याला सिरीजमध्ये आर म्हणजेच S3. झाले. आता त्याला हा पॅरल झालं. पॅरल कोण आहे पॅरल, पी म्हणजेच S1. परत त्याला सिरीजमध्ये कोण, निगेशन क्यू म्हणजेच S2 डॅश. आता S2 डॅशला हा निगेशन आर पॅरल आहे. मग इथं आपण असं करूयात,
हा P म्हणजे S1 पॅरलल आहे ह्याला, आणि ह्या Pला म्हणजे S1 ला हा सिरीजमध्ये आणि इथं एकमेकाला हे पॅरलल म्हणून 2 हे काढतो. मग निगेशन Q म्हणजेच S2 डॅश आणि त्याला पॅरलल निगेशन R म्हणजेच निगेशन R म्हणजे S3 डॅश. मग हे झालं आपलं सर्किट याचं. इकडे आपण बॅटरी काढली, प्लस मायनस लॅम्प काढला, केले जॉईंट. ओके, हे झालं 4th नंबरचं. तर 5th आपल्याला हे स्टेटमेंट दिलं आहे पहा. तर आता इथं एक स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट, 3 स्टेटमेंट आणि हे 4थं स्टेटमेंट. तर सगळे एकमेकाला पॅरलल आहे म्हणून 1 2 3 4 लाईन काढल्या. मग P म्हणजे S1. आधी तुम्ही ते स्टेटमेंट लिहिणार, P म्हणजे स्विच S1 क्लोज, Q म्हणजे S2 क्लोज, त्याप्रमाणे, आणि नंतर सर्किट ड्रॉ करायचं. मग P म्हणजे S1, निगेशन P म्हणजे त्याला पॅरलल म्हणजेच S2 डॅश, सॉरी P आहे ना, निगेशन P म्हणजेच S1 डॅश, त्याला पॅरलल निगेशन Q म्हणजेच S2 डॅश, आणि त्याला पॅरलल P कंजंक्शन Q. आता हे दोन्ही सिरीजमध्ये, P म्हणजेच S1, त्याला सिरीजमध्ये Q म्हणजेच S2. झाले, हे जॉईंट केले. आता हे झाले सगळे एकमेकाला पॅरलल. मग हे तर काढा आपली बॅटरी, हे तर लॅम्प काढला. हे झालं आपलं स्विचिंग सर्किट या सिम्बॉलिक फॉर्मसाठी. याच्यासाठी पहा, हे पण इझी आहे. पहिलं स्टेटमेंट, दुसरं आणि तिसरं पॅरललचे एकमेकाला डिस्जंक्शन जसं हित होतं. मग हे पण पॅरले, 3 जण पॅरले म्हणून 3 लाईन काढतो सरळ, 2 3. त्याच्यामध्ये P कंजंक्शन Q, P म्हणजेच S1 कंजंक्शन Q म्हणजेच S2, त्याला पॅरलल निगेशन P म्हणजेच S1 डॅश, त्याला पॅरलल हे P म्हणजेच S1, त्याला सिरीजमध्ये निगेशन Q म्हणजेच S2 डॅश. मग हे जोडले, इथं आपली बॅटरी काढली, प्लस मायनस लॅम्प जोडला. ठीक आहे. तर अशा रीतीने आपला जो सेकंड क्वेश्चन आहे एक्झरसाइज 1.5 मधला, सेकंड क्वेश्चन मध्ये 6 जे एक्झाम्पल होते ते आपले कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण जो क्वेश्चन 3 आहे, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 तो पाहूयात. ठीक आहे, आत्ता थांबूयात आपण.